मग हे कुठून आलं? मोबाईल कुठून आले त्यांच्याकडे काहीच नाही इथं. प्रॉपर्टी जमवली नाही त्यांनी निवडणुकीत. मग ते निघण नाही साठी मध्ये, नसलं जमिलं तर नाही निघायचं. नार्को टेस्ट मध्ये जमिलं असलं तर निघेल. त्यांनी काय केलंय काय नाही, तुमची आरोप लोकसभेला कोणाचं कुकू लावलं, विधानसभेला कोणाचं कुकू लावलं ते कळलं ना. तुमचे आरोप तर त्यांच्यावरच आहे, तुमचे जे सोबतचे आहेत, सहकारी आहेत त्यांच्यावर पण आरोप. साऱ्यावरच आहेत ना. ज्यांचं काय असेल ते निघणं गाबाळ. कुणी खाल्लंय ते, मी खाल्लं असलं तर मग बी निघणं. मी कुठं 10-20 एकर जमीन घेतली असली तर, मी कुठं कोकणात, पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला, जालन्यात फ्लॅट बंगले पिंगले काही घेतलं असलं तर निघण ना माझं बी, आणि त्यांचं बी निघण. इतके दिवस तुम्ही शांत का होता? एवढं सगळं माहित असतं. चार्जशीट वाचा नाही, त्याच्यामुळे शांत होतो. आता हे चार्जशीट तुम्ही वाचा. शिव विनाकारण माझ्यावर आरोप लावला की ह्याचा सीडीआर काढा, ते काढा. आता मोबाईल बी आता मी तुमच्याकडे देतो ना, सीडीआर आहे ह्याच्यामध्ये. धनंजय मुंडेचा आणि माझा कुठं कॉन्टॅक्ट आहे ह्या चार्जशीट मध्ये बघा. सीडीआर काढा, बघा हे चार्जशीट. तुमच्यावर सर्वात महत्वाचा आरोप आहे म्हणजे त्यांच्या हत्येचा गट. हा, आणि त्याला धनंजय मुंडे पुरस्कृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? एफआर दाखल केलाय त्यांनी, त्याच्यात कुठं सिद्ध नाही झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची टीआरपी कमी झाली की हे कोणाला बी बळीचा बकरा करू शकते. ह्याच्यात टीआरपी कशी वाढणार होती माहिती का? ते का घर का भेदी निघला, काहीतरी निघला, ते मीडियावर होतं. म्हणजे टीआरपी कशी वाढते माहिती का? जवळचा कटरचीला जरांगी पाटल्यावर मारायचं असं तसं, म्हणजे चर्चा लय होती भरपूर. आणि ते एकदम व्हायरल झाले की मग ह्यांची लगे टीआरपी वाढते. ह्यांना काय अवसरच राहत नाही, 4 माणसं धरायलाच काय एसपी ऑफिसला 4च पाय राहते. तिथं ते व्हिडिओ मी बघितलं, धरायला ह्यांना म्हणजे कसलंच अवसर नाही. आणि ह्याचं उपोषणाचं मी तुम्हाला सांगतो, ह्यांना कसलंच बोलता येत नाही, झोपलेले असते तर. पण ज्या टायमाला उपोषण सोडते त्या टायमाला ह्यांचा आवाज एकदम पहाडी कस काय होतो. बरं, यांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे असं समजू शकतो. समाजाला काय आवडतं, काय तुमच्या भागात? कारण तुम्ही सुद्धा मराठा समाज. समाज न्यूट्रल होईल ना. समाजाला कळायला लागलं ना हळूहळू काय आहे ते. समाज ऑटोमॅटिक न्यूट्रल. मला काय गरज नाही सोबतीची. ही लढाई एकट्याची, माझ्यावर अन्याय झालाय. हे असला संघर्ष कोणाच्या बी नशिबात नसतोय. माझ्याकडे काय आज नेते नाहीत माझ्या बाजूने, कुणीच नाही माझ्या बाजूने. सरळ ह्यांच्याकडे साम दाम दंड भेद सरळ ह्यांच्याकडे, माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त वरला येतो बघन तो. आणि मी जर त्यांच्या सुपारी आणि हे असे पैसे खाल्ले असते तर मग सामोरे जाण्याची बाबत आहे का? गपचिप गांडी शेपूट घरून घरात बसलो असतो ना. समाजाला काय आव्हान करेल? समाजाला काय समाजाला माझी एवढीच विनंती की बाबा, मी जर चुकीचा वागला असेल तर मला शिक्षा भेटेल, आणि हे जर चुकीचं वागले असले तर ह्याला शिक्षा भेटेल. फक्त समाजाने सुद्धा म्हणावं त्यांना की तुम्ही सामोरे जा आमोर सोबत. नार्को टेस्टला एस्टायला मग उघडा पडा समाजाला कोण खरा आहे कोण खोटा आहे. समाजाला कळलं ना त्या टायमाला.